सर्वांना माहिती आहे की नारी शक्ती दूत ॲप हे आता चालत नाही आणि का चालत नाही हे कोणालाच माहीत नाही आहे. नो न्यू फॉर्म्स आर ॲक्सेप्टेड ही प्रॉब्लेम सर्वांना येऊ राहिली आहे. तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे नेमकं हे कोणालाच माहीत नाही अजून. आणि फॉर्म सबमिटच होत नाही, ॲप बंद आहे, OTP पडत नाही, नो न्यू फॉर्म्स आर ॲक्सेप्टेड अशी प्रॉब्लेम येते. काय येते आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, प्रभुस्वामी TVच्या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, ही एक प्रॉब्लेम नाही आहे, तर ही आपल्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आपली ॲपच बंद करून टाकली आहे. आणि काय ॲप बंद करून टाकली आहे तर चला स्क्रीनवरती पाहूया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% तुमचा फॉर्म भरता येणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंबंधी एक नवीन अपडेट आली आहे. आता योजनेचे फॉर्म बंद झाले आहेत. यासंबंधी अधिकृत अशी कोणतीही घोषणा केली नाही आहे, पण फॉर्म भरताना नो न्यू फॉर्म्स आर ॲक्सेप्टेड असा मेसेज डिस्प्ले होत आहे. सुरुवातीला जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, तेव्हा नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरले जात होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरले आहेत. पण आता शासनाने 1 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही योजनेसाठी ऑफिशियल वेबसाईट सुरू केली आहे. पोर्टल सुरू केल्यामुळे नारी शक्ती दूत ॲप आता बंद करण्यात आला आहे. नारी शक्ती दूत ॲपवरून आता नवीन कोणतेही फॉर्म स्वीकारले जात नाही आहेत. पण अगोदर जे फॉर्म भरले आहेत ते फॉर्म ॲपवरच असणार आहेत, त्यांना काही होणार नाही. सोबत जर तुमचे अर्ज रिजेक्ट जरी झाले तरी तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिला गेला आहे. फक्त अगोदर भरलेले फॉर्म तुम्ही एडिट करू शकणार आहात. आता सर्वांच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न आहे की नारी शक्ती दूत ॲप बंद, कारण काय? नारी शक्ती दूत ॲपच्या रिप्लेसमेंट आता लाडकी बहीण योजना पोर्टलने केली आहे. पोर्टलवर आता ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. त्यामुळे नारी शक्ती दूत ॲपची गरज राहिली नाही, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. नो न्यू फॉर्म्स ॲक्सेप्टेड इन लाडकी बहीण योजना संबंध कोणतीही घोषणा वगैरे करण्यात आली नाही आहे किंवा कोणती अधिसूचना सरकारद्वारे देण्यात आली नाही आहे. डायरेक्ट नारी शक्ती दूत ॲपवरून नवीन फॉर्म घेणे बंद करून टाकले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे काही कारणे आहेत. ते म्हणजे सर्व्हरवर पडणारा ओव्हरलोड. सरकारला तो लोड कमी करायचा होता, त्यामुळे आता पोर्टल सुरू झाले आहे, म्हणून ॲपवर भरण्याची सुविधा बंद केली आहे. लाडकी बहीण योजना लास्ट डेट आता जवळ आली आहे, त्यामुळे त्या अगोदर हा निर्णय घेणं थोडं विचित्र वाटतं आहे. कारण जेव्हापासून योजनेची साईट आली आहे तेव्हापासून साईटवर काही ना काही प्रॉब्लेम येत आहे. सुरुवातीला साईट चांगली चालत होती, पण आता साईटवर आधार OTP इनव्हॅलिड असा एरर येतो आहे. साईटचे मेंटेनन्स करून नंतर लाडकी बहीण योजना पोर्टल सुरळीत चालू झाल्यावर नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म बंद केले असते तर चांगले झाले असते. पण आता या निर्णयामुळे बऱ्याच महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. तर मित्रांनो, हे सगळं बाजूला, पण तुम्ही अर्ज कसा भरायचा आहे, कारण आता ॲप बंद झालेलं आहे आणि वेबसाईट कोणती आहे, तर मित्रांनो मी आमच्या यूट्यूब चॅनलच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती मी नक्कीच देईल. ही वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज करू शकता. जर तुम्हाला तिथे अर्ज करता येत नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की नारी शक्ती दूत ॲप हे चालत नाही आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओद्वारे नक्कीच देऊ. धन्यवाद. प्रभुस्वामी TVचा हा नवीन व्हिडिओ संपला असे मी जाहीर करतो. जर आपल्याला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण जे काही आणखीन माता भगिनी आहेत त्यांनी आणखीन हे अर्ज भरलेला नाही आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे असं मला गरजेचं वाटतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.